श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। तर जेवढे आपले स्वामी भक्त आहे सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आत्तापर्यंत तुम्ही सगळ्यांनी खूप चांगला प्रेम दिलेला आहे, असंच प्रेम देत राहा आणि असेच छान छान व्हिडिओ आम्ही नक्की तुमच्यापर्यंत आणायचा प्रयत्न करतो आहे। त्यासाठी तुमचा आम्हाला सपोर्ट पाहिजे। जास्तीत जास्त पुढे शेअर करत राहा आपला अनुभव, आणि तुमच्याकडे पण स्वामी अनुभव असेल जरूर आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा। आपल्या जे ऑडियन्स आहे त्यांच्यापर्यंत आपण नक्कीच अनुभव पोचवूया। तर आजचा अनुभव ताई सांगते घडलेला होता, आणि अनुभव ऐकून तुमच्या अंगावर शहारे येतील। तर एवढा म्हणजे खतरनाक अनुभव ताई सांगते घडलेला, आणि जिथे स्वामी महाराज आहे तिथे घाबरायची खरंच काही गरज नाही, ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजेलच। तर ताई मनोभावेने स्वामींची सेवा करायची। जेव्हा सेवा चालू केली तेव्हा त्यांना काहीच माहीत नव्हतं, पण यूट्यूबमुळे खूप काही समजायला लागलं। तर ते सकाळी उठून रोज तारक मंत्र वगैरे लावायचे, घरामध्ये पॉझिटिव्ह वातावरण व्हायचं, आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या घरच्या सगळ्यांनाच खूप आवडायच्या, आणि सगळे स्वामी सेवा करीत होते। त्यांनी सर्च केलं की जवळपास कुठे मठ आहे, मग त्यांच्या जवळपासच मठ होतं, मठात जायला लागले, स्वामींची सेवा घेतली आणि ते सेवा करायला लागले। घरचे सगळे करीत होते, अगदी मनाने सेवा करीत होते सगळे। ताईला 2 मुले होते, दोन्ही मुलांचे लग्न झालेले, आणि त्यांचा संसार सुखाने चाललेला, मस्त मजेत। आणि एक दिवशी काय होतंय की मोठ्या मुलग्याला ताप यायला लागला। कमसे कम 3-4 दिवस ताप येत होता, त्यानंतर हळूहळू विकनेससुद्धा जाणवायला लागला, आणि एक दिवशी ते चक्कर येऊन पडले। त्या मुलग्याला ताई आणि त्यांच्या फॅमिली सगळ्यांनी हॉस्पिटलमध्ये नेलं, तिथं ब्लड वगैरे चेक केलं, सगळं केलं, तेव्हा समजलं की मुलग्याला डेंग्यू झाला आहे, आणि त्यांचे जे प्लेट्स होते ते सुद्धा कमी झालेले आहे खूप। डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे ॲडमिट केलं ताईंनी, ट्रीटमेंट चालू केली, पण रात्रीच्या टायमिंगला मुलग्याची तब्येत जास्तच खराब झाली। तर डॉक्टर बोलले की दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करा, आमच्या इथे ह्याच्यापुढे काही उपचार नाही आहे। तर ताई वगैरे रडायला लागले आणि सतत स्वामींचा धावा करायला लागले। त्यानंतर ताई मठात जायचे, तर तिथे जे गुरुजी होते त्यांना फोन वगैरे केला, गुरुजींना सांगितलं असं असं आहे। गुरुजी बोलले आजच्या रात्री कुठेच नेऊ नका, तिथेच हॉस्पिटलमध्ये, आणि मी जे सेवा सांगेन ती सेवा करा स्वामींची। आणि त्यांनी स्वामींची सेवा करण्यास सुरुवात केली। एक जणाला तारक मंत्र दिला, एक जणाने गुरुचरित्र सारामृत पुस्तक वाचायला घेतलं, एक जण पारायणला बसलं, आणि एक जण स्वामींची जप करीत होते। तर अशा प्रकारे स्वामींची सेवा त्यांनी चालू केली। रातभर सेवा त्यांनी चालूच ठेवलेली, आणि डॉक्टर राऊंडला आले तेव्हा पुन्हा बघितलं, डॉक्टरने सांगितलं की त्यांची जी बॉडी आहे ती हळूहळू म्हणजे रिस्पॉन्स द्यायला कमी करते, तर तुम्ही ताबडतोब कोणत्याही हॉस्पिटलला न्या, पण इथं म्हणजे चान्सेस खूप कमी आहे। तर ते ताई बोलले आम्ही आजची रात इथंच ठेवणार, उद्या सकाळी आम्ही घेऊन जाऊ दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये। मग डॉक्टर कसेबसे मानले आणि शांत बसले। त्यानंतर जे ताई होते त्यांना सांगितलेलं की ही सगळी सेवा झाल्यानंतर मृत्युंजय जप चालू ठेवा। जे मुलगा आहे त्यांच्या हातावर जे नाडी आहे त्या नाडीवर हात ठेवायचा आहे, आणि मृत्युंजय जप चालू करायचा आहे। तर ते पण ताई करत होते, आणि अचानक ते करताना ताईला झोप लागली आणि ताई झोपून गेले, आणि जेव्हा उठतात तेव्हा सकाळ झालेली, बघतात मुलाची कंडिशन हळूहळू खराब होत चाललेली।
त्यानंतर हॉस्पिटलमधून ॲम्ब्युलन्स केली आणि दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करायला नेले. तिकडे डॉक्टरने चेक केलं आणि बोलले, आम्ही इथे नाही ॲडमिट करू शकत, कारण ह्यांची जी परिस्थिती खूप गंभीर आहे, जिवंत राहायचे चान्सेस खूप कमी आहे. हे ऐकून ताई खूप रडायला लागले आणि डॉक्टरांचे पाया पडायला लागले की डॉक्टर तुम्ही ॲडमिट तर करून घ्या, आता जगायचं नाही जगायचं तर त्यांच्या नशिबात आहे. आणि सतत स्वामींचा धावा करायला लागले, आता स्वामी तुम्ही आहात नक्की, तुम्ही प्रचिती दाखवा स्वामी. आणि डॉक्टर बोलले ठीक आहे मी ॲडमिट करतो. ॲडमिट केलं, त्यांची प्रोसेस चालू ठेवली, ट्रीटमेंट वगैरे चालू केली, औषधं वगैरे जे जे करायचं होतं ते त्यांनी त्यांची ट्रीटमेंट चालू ठेवलेली. त्यानंतर दिवसभर ताईने स्वामींची सेवा चालूच ठेवली. त्यानंतर रात्री जेव्हा डॉक्टर राऊंडवर येतात तेव्हा चेक केलं, तेव्हा डॉक्टर बोलले की ताई तुमचा मुलगा, जे आपण औषध वगैरे देतो आहे ती त्यांच्या बॉडीला रिस्पॉन्स होतात, म्हणजे तुमचा मुलगा लवकरात लवकर चांगला होईल अशी आशा आहे आपल्याला. तर ताई पण खुश झाली, स्वामींचा आभार मानला. 2-3 दिवस हॉस्पिटलमध्ये राहून व्यवस्थितपणे बरं होऊन मग ताईने त्यांच्या मुलग्याला घरी आणलं. घरी आणल्यानंतर ताईने स्वामींचे खूप आभार मानले आणि त्यानंतर ते मुलगा सांगायला लागला त्यांचा की जेव्हा मी बेशुद्ध होतो तेव्हा मला कोणतरी असं म्हणजे उठवायचं आणि सांगायचं चल, आणि माझं म्हणजे पाय ठेवायची सुद्धा हिंमत नव्हती, पण ते माझा हात धरून मला उठवायचे आणि मला सतत चालायला सांगायचे. तर हे सगळं ऐकून ताईला खूप रडू आलं की ते दुसरं कोण नव्हतं, स्वामी महाराज होते. आम्ही स्वामी महाराजची जेवढी नित्यसेवा करता येईल तेवढी आम्ही केली आणि नक्कीच स्वामी महाराज आमच्या मदतीला धावले. तर स्वामी महाराज आहे, तुम्ही मनोभावाने कोणतीही सेवा करा ना स्वामींची, फक्त श्री स्वामी समर्थ म्हटलं ना तरी स्वामी तुमच्या कोणत्याही परिस्थितीमध्ये तुमच्यासाठी स्वामी धावून येतील. आणि स्वतः स्वामी म्हणतात, अशक्य ही शक्य करतील स्वामी, आणि भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. हे जे वाक्य आहे ना, हे ऐकूनच आपल्याला पॉझिटिव्हिटी आपल्या बॉडीमध्ये येते. विचार करा, त्या ताई सांगते जे घडलेलं आणि ताईचा अनुभव ऐकून नक्कीच तुम्हाला अंगावर तुमचे काटे आले असतील आणि तुमच्याकडे पण असे छान छान अनुभव असतील, सांगू शकता तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून. असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहे रोज 11 वाजता. तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते, तोपर्यंत बाय बाय, थँक्यू. जय हिंद, जय भारत, भारत माता की जय, वंदे मातरम, जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ.